हॅलो स्टुडंट्स, मी माने सर मेड फॉर पॉलिटेक्निक ऑनलाइन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर या अगोदर आपण 4 व्हिडिओज घेतलेले आहेत, रेकॉर्ड केलेले आहेत, ते तुम्हाला ॲपमध्ये अवेलेबल पण आहे। ओके, हा तुमचा नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे हा 5वा व्हिडिओ असणार आहे। याच्यामध्ये आपण आपल्या सिलेबसचा 1.2 हा जो पॉइंट आहे तो पॉइंट शिकणार आहे। ओके, तर 1.2 मध्ये आपल्याला बेसिकली 2 पॉइंट शिकायचे आहेत। पहिला जो पॉइंट आहे तो आहे आपला प्रोटोकॉल आणि सेकंड जो पॉइंट असणार आहे तो असेल आपला स्टँडर्ड अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन्स। ओके, तर आता इकडे लक्ष द्या की प्रोटोकॉल असतो काय। जसं पहिल्या लेक्चरच्या म्हणजे जो तुमचा एलिमेंट ऑफ कम्युनिकेशन सिस्टम होते त्याच्यामध्ये आपला शेवटचा जो एलिमेंट आहे तो होता प्रोटोकॉल। ओके, तर त्या प्रोटोकॉलच्या तिथे डेफिनेशन मध्ये आपण पाहिलं होतं की प्रोटोकॉल इज नथिंग बट सेट ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन्स जे आपण कम्युनिकेशन मध्ये फॉलो करायला हवं। का फॉलो करायला हवं? इट प्रोव्हाइड्स सिक्युअर्ड कम्युनिकेशन अँड सक्सेसफुल कम्युनिकेशन बिटवीन सेंडर अँड द रिसिव्हर। ओके, तर आता पुढे हा जो प्रोटोकॉल आपल्याला जो फॅसिलिटी प्रोव्हाइड करतो, ती फॅसिलिटी प्रोव्हाइड करण्यासाठी आपला प्रोटोकॉल एक प्रोसेस यूज करतो। त्या प्रोसेसला म्हणलं जातं हँड शेकिंग प्रोसेस। त्या प्रोसेसला म्हणलं जातं हँड शेकिंग प्रोसेस। ओके, तर आता ही जी हँड शेकिंग प्रोसेस आहे, हँड शेकिंग प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी आपल्या प्रोटोकॉलला गरज असते हँड शेकिंग सिग्नल्सची, राईट, ज्याला आपण हँड शेकिंग लाईन सुद्धा असं म्हणू शकतो, जे की डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे। ओके, तर आता हे जे हँड शेकिंग सिग्नल्स आहेत, हे हँड शेकिंग सिग्नल्स सगळ्यात महत्त्वाचं काम जे करतात त्याला आपण म्हणतो सिंक्रोनायझेशन बिटवीन ट्रान्समीटर अँड द रिसिव्हर। ओके, जसं की हा एक महत्त्वाचा शब्द इथे आलाय पहा, सिंक्रोनाइज। तर आता या थेरीमध्ये मी 2-3 वेगवेगळ्या ठिकाणी 2-3 महत्त्वाचे शब्द लिहिलेले आहेत, त्याला अनुसरून आपल्याला हा पूर्ण पॉइंट आता समजून घ्यायचा आहे। तर इकडे लक्ष द्या, आता आहे काय, हा एक ट्रान्समीटर आहे। हा ट्रान्समीटर या रिसिव्हरला डेटा सेंड करणार, बरोबर आहे। रिसिव्हर ट्रान्समीटर सोबत कनेक्टेड आहे म्हणजे रिसिव्हरला डेटा रिसीव्ह करायचाच आहे। ओके, मे बी असं होऊ शकतं की ट्रान्समीटरची सेंड करण्याची स्पीड आणि रिसिव्हरची रिसीव्ह करण्याची स्पीड दोन्ही इक्वल नाहीये। इन द सेन्स ट्रान्समीटर डेटा खूप फास्ट सेंड करतो, बट रिसिव्हर एक स्लो डिव्हाइस असल्यामुळे तो पूर्ण डेटा तेवढा फास्ट रिसीव्ह करू शकत नाही। बट इमिडिएटली आपला जो ट्रान्समीटर आहे तो नेक्स्ट डेटा ट्रान्समिट करायला स्टार्ट करणार, बट रिसिव्हर रिसीव्ह करायला स्टार्टच नाही ना, त्यामुळे काय होतं, इथे डेटा लॉस होऊ शकतो। ओके, तर हे अशा गोष्टी अवॉइड करण्यासाठी आपण यूज करत असतो हँड शेकिंग प्रोसेस किंवा सिंक्रोनायझेशन। ओके, आता हे होतं कसं बघा, या ट्रान्समीटर आणि रिसिव्हर मध्ये डेटाला सेंड आणि रिसीव्ह करण्यासाठी आपल्याकडे आहे डेटा लाईन। म्हणजे या डेटा लाईन वरून आपण ट्रान्समीटर काय करणार, रिसिव्हरला डेटा सेंड करणार। बट डेटा लाईन सोडून आपल्याकडे दुसऱ्या 2 लाईन्स आहेत, त्यांनाच म्हणलेलं आहे हँड शेकिंग लाईन्स। ओके, आता हे जे हँड शेकिंग लाईन्स आहे त्यांचा मीनिंग काय आहे, त्यांचं काम काय आहे ते समजून घ्या। रेडी जे सिग्नल आहे तुम्ही पाहू शकता, रेडी हा जो सिग्नल आहे तो ट्रान्समीटर कडून रिसिव्हर कडे जात आहे। ओके, म्हणजे ट्रान्समीटर रिसिव्हरला विचारतो, भाऊ मी डेटा पाठवत आहे रे, तू रेडी आहेस का डेटा रिसीव्ह करण्यासाठी? ओके, मग यावरती रिसिव्हरचं जे उत्तर आहे ते राहणार हो किंवा नाही। डिजिटल आन्सर म्हणतात त्याला। डिजिटल आन्सर फक्त आपण 2च देऊ शकतो, एक तर देतो 0 किंवा देतो 1, राईट। काहीतरी आठवलं गेल्या सेमिस्टरचा डीटी सब्जेक्ट? ओके, पहा 0 किंवा 1। रिसिव्हर 0 कधी पाठवणार, जर रिसिव्हर डेटा रिसीव्ह करण्यासाठी रेडी नाहीये, म्हणजे रिसिव्हर काहीतरी कामात बिझी आहे, कंटाळा करत नाहीये, बरं, आळशी नाहीये, बरं, सिस्टम कधीही आळशी नसतं। ठीक आहे, हा रिसिव्हर काहीतरी डेटा रिसीव्ह करतोय, म्हणजे अगोदरचं जे ट्रान्समिशन होतं ते ट्रान्समीटर कडून तर कंप्लीट झालं, पण रिसिव्हर कडून झालं नाही, म्हणून रिसिव्हर इज बिझी इन रिसिव्हिंग द प्रिव्हियस डेटा। मे बी असं होऊ शकतं, जर रिसिव्हरने ते डेटा रिसीव्ह करून घेतला असेल तर रिसिव्हर काय व्हॅल्यू देणार, 1, विच इंडिकेट्स आवर रिसिव्हर इज रेडी टू रिसीव्ह द नेक्स्ट डेटा। ओके, मग या केस मध्ये काय होणार, बायनरी 0 म्हणजे रिसिव्हर इज बिझी आणि बायनरी 1 म्हणजे रिसिव्हर इज रेडी। ओके, आता लक्ष द्या, इकडे होणार काय, ट्रान्समीटर काय करणार, रेडी सिग्नल पाठवणार, आपला रिसिव्हर भाऊ
जर बिझी असेल तर तो काय करणार, याला बिझी म्हणून पाठवून टाकणार. म्हणजे ही जी लाईन आहे या लाईन वरती तो काय पाठवणार, बायनरी 0 पाठवणार. बायनरी 0 पाठवला की समजून घ्यायचं की रिसीव्हर कसा आहे, बिझी आहे, राईट. किंवा जर त्याने बायनरी 1 पाठवलं तर आपला रिसीव्हर कसा आहे, रेडी आहे. ओके. सिंक्रोनायझेशनचा अर्थ काय होतो, सिंक्रोनायझेशन म्हणजे टायमिंग. हा टायमिंगशी रिलेटेड वर्ड आहे. ओके. दोन गोष्टी एकमेकांसोबत सिंक्रोनाइज असायला पाहिजे, बरोबर आहे. जसं फॉर एक्झाम्पल बघा, मी बोलतोय व्हॅल्यू इन्क्रीजेस, जसं मी इन्क्रीजेस शब्द बोलतोय माझ्या हाताची मुवमेंट वर होते. ओके. डिक्रीजेस हाताची मुवमेंट मी खाली करतो, बरोबर आहे, राईट. तर हे माझा व्हॉइस आणि माझ्या हाताचे जे जेस्चर आहेत हे दोन्ही एकमेकांसोबत काय होत आहेत, मॅच होत आहेत. याला आपण सिंक्रोनायझेशन म्हणतो. ठीक आहे. सिंक्रोनायझेशन जर काय म्हणतात त्याला जर थोडासा चेंज झाला किंवा मॅच होत नसेल फ्रिक्वेन्सी, तर तुम्ही बऱ्याच वेळेस पाहू शकता जे तुम्ही डाउनलोड वगैरे केलेले मूवीज असतात त्या मूवीज मध्ये सीन अगोदर दिसते, आवाज नंतर येतो, बरोबर आहे. किंवा आवाज अगोदर येतो आणि सीन ती नंतर होते. कार अशी ब्लास्ट झाल्यासारखी दिसते, राईट, आणि थोड्या वेळानंतर ब्लास्ट झालेला आवाज येतो. कळतंय हे कशामुळे झालं, लॅक ऑफ सिंक्रोनायझेशन. ओके. तर आपल्याला कम्युनिकेशन मध्ये सिंक्रोनायझेशन खूप नेसेसरी असतं. पहा काय म्हणते ही थेरी आता, इट इज डिफाइंड ॲज सेट ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन दॅट मस्ट बी फॉलोड. हे झालं. प्रोटोकॉल ऑलवेज मेंटेन काय, सिक्युअर्ड कम्युनिकेशन बिटवीन सेंडर अँड द रिसीव्हर. सेंडर आणि रिसीव्हर दोघांच्या मध्ये काय करतो, तो एक सिक्युअर्ड कम्युनिकेशन मेंटेन करत असतो. ठीक आहे. त्यानंतर बिफोर सेंडिंग द डेटा, सेंडर and the receiver both are connected to each other with the help of handshaking signals. जसं मी तिथं ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की सेंडर आणि रिसीव्हर जे आहेत ते हँडशेकिंग सिग्नल्स वापरून एकमेकांशी कनेक्ट केलेले असतात. हँडशेकिंग प्रोसेस सिंक्रोनाइज ट्रान्समीटर अँड रिसीव्हर. ट्रान्समीटर आणि रिसीव्हर या दोघांना जोडण्याचं जे काम आहे, दोघांची टायमिंग मॅच करून देण्याचं जे काम आहे ते काम कोण करते, तर आपले हँडशेकिंग सिग्नल्स करतात किंवा हँडशेकिंग प्रोसेस करत असते. ओके. आता इथं खाली स्टेप्स दिलेल्या आहेत ज्या मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेल्या आहेत की काय स्टेप्स आहेत ते. पहिलं, ट्रान्समीटर विल सेंड रेडी मेसेज टू द रिसीव्हर. म्हणजे ट्रान्समीटर विचारतोय रिसीव्हरला, भाऊ रेडी आहेस का, मी डेटा सेंड करू का तुला. ठीक आहे. त्याच्यावर रिसीव्हरचे दोन उत्तर असू शकतात. कोणते कोणते दोन, एक तर 0 किंवा 1. आता हे काय असतं बघा, नाउ रिसीव्हर विल रिप्लाय टू द ट्रान्समीटर. रिसीव्हर काय करतो, ट्रान्सड्युसरला बोलायची मेहरबानी करतो. समजा एका पद्धतीने ट्रान्समीटर बिचारा एवढं कळकळीनं म्हणतोय, भाऊ तुला डेटा पाठवू का. रिसीव्हर काय म्हणतो, डिपेंडिंग अपॉन द रिसीव्हर स्टेटस. रिसीव्हरचं काय स्टेटस आहे त्याच्यानुसार रिसीव्हर आता रिप्लाय देणार. काय रिप्लाय देतोय, इफ रिसीव्हर इज बिझी, रिसीव्हर कसा आहे, हो बिझी आहे, तर तो काय सेंड करणार, बायनरी 0. ओके. काय सेंड करतो, बायनरी 0. आणि समजाच की रिसीव्हर कसा आहे, रेडी आहे, म्हणजे अगोदरचं रिसीव्हरचं काम संपलेलं आहे, तर त्या केसमध्ये रिसीव्हर विल सेंड बायनरी 1. रिसीव्हर काय सेंड करणार, बायनरी 1 सेंड करणार टू द ट्रान्समीटर. अशा पद्धतीने आपली हँडशेकिंगची जी प्रोसेस आहे ही प्रोसेस कंप्लीट होत असते. ओके. तर हे झालं प्रोटोकॉल बद्दल, ज्याच्यामध्ये की आपल्याला हँडशेकिंगच्या कन्सेप्ट बद्दल शिकायला मिळालं. ओके. आता आपण पुढे पाहूया की एक जो प्रोटोकॉल असतो त्या प्रोटोकॉल मध्ये आपल्याला कोणते कोणते एलिमेंट्स पाहण्यासाठी मिळतात. ओके. आपण इथे पाहू शकतो इम्पॉर्टंट एलिमेंट्स ऑफ प्रोटोकॉल. काय काय आहेत प्रोटोकॉल मध्ये, 3 इम्पॉर्टंट एलिमेंट आहेत, सिंटॅक्स, सिमॅन्टिक्स अँड टायमिंग. ओके. कम्प्युटर आयटीचे स्टुडंट शिकणारे, काही इलेक्ट्रॉनिक्सचे पण स्टुडंट असू शकतात इथे. का, कारण हा जो सब्जेक्ट आहे तुमचा DCL सब्जेक्ट, हा सब्जेक्ट दोन्ही ब्रांचला कॉमन सब्जेक्ट आहे, राईट. इलेक्ट्रॉनिक्स 6th सेमिस्टरला पण हा सब्जेक्ट आहे आणि कम्प्युटर आयटी पूर्ण ग्रुपला 4थ्या सेमिस्टरला हा सब्जेक्ट दिलेला आहे. तर आता सिंटॅक्स काय आहे पहा. सिंटॅक्स म्हणजे काय, एक फॉर्मॅट किंवा एक स्ट्रक्चर. ओके. आता आयटी स्टुडंट्सला हे चांगल्या प्रकारे माहित असेल, इलेक्ट्रॉनिक्स वाल्यांना पण माहितच असणार आहे कारण त्यांनी पण एम्बेडेड सी वगैरे गेल्या सेमिस्टर मध्ये शिकलेलं आहे. ओके. लक्ष द्या, जर एखादा प्रोग्राम लिहिताना जर आपला सिंटॅक्स जर चुकला असेल, विद्यार्थ्यांनी ऐका बाळांनो, जर सिंटॅक्स चुकला तर तुमचा कोड बरोबर नाही, तुमचा कोड रनच होणार नाही ना तो प्रोग्राम तुमचा. त्याच पद्धतीनं प्रोटोकॉल मध्ये पण कम्युनिकेशन करते वेळेस आपल्याला एक प्रॉपर सिंटॅक्स फॉलो करावा लागतो.
ओके, सो दिस स्टँडर्ड स्ट्रक्चर ऑर फॉर्मॅट इज कॉल्ड ॲज सिंटॅक्स. एवढंच लिहायचं याच्याबद्दल. ओके, त्यानंतर असते सिमॅन्टिक्स. सिमॅन्टिक्स काय आहे? सिमॅन्टिक्स म्हणजे काय राहतं? आता लक्ष द्या इकडं. फॉर एक्झाम्पल, आता एक समजा एखादा साइन अपचा फॉर्म वगैरे आहे. तुम्ही एखाद्या ठिकाणी वेबसाईटवर कुठे ऍपमध्ये रजिस्टर करताय, तर रजिस्टर करताना तुम्हाला साइन अपचा फॉर्म भरावा लागतो बघा. त्या फॉर्म मध्ये इथं दिलेलं असतं नेम. ठीक आहे, समजा इथं परत काय दिलेलं आहे? ब्रांच. जसं आता आपल्या ऍपचाच आहे साइन अपचा फॉर्म, त्याच्या पुढे काय दिलेलं आहे? सेमिस्टर. ओके, हे अशा प्रकारे इथं समोर असे टेक्स्ट बॉक्स दिलेले आहे. या टेक्स्ट बॉक्स मध्ये तुम्ही काय करणार? तुमचा जो डेटा आहे तो डेटा याच्यामध्ये एंटर करणार. बरोबर आहे. तर आता हे जे तीन इथे दिसले ना लिहिलेले ब्लू कलरने, याला आपण म्हणतो फील्ड. याला काय म्हणलं जातं? फील्ड. ओके, नेम मध्ये इथं नेमच्या समोर काहीतरी लिहिलेलं येणार. ब्रांच मध्ये तुमची ब्रांच येणार. सेमिस्टर मध्ये कोणतं सेमिस्टर आहे ते लिहून येणार इथे. बरोबर आहे. तर आता हे जे फील्ड आहे, नेम, ब्रांच, सेमिस्टर, हे फील्ड आहे. आणि या फील्डच्या समोर इथं तुम्ही काहीतरी काय लिहिणार आहे? तुमचा डेटा लिहिणार आहे. बरोबर आहे. म्हणजे या टेक्स्ट बॉक्स मध्ये आपण काय लिहिणार? इथे डेटा लिहिणार. डेटा 1, राईट, डेटा 2, डेटा 3, अशा प्रकारे. कळतंय? तर हे फील्ड्स आहेत आणि फील्ड्स मध्ये लिहिलेला डेटा आहे. या डेटावरून मला काहीतरी इन्फॉर्मेशन भेटते. याला आपण म्हणत असतो सिमॅन्टिक्स. ओके, जसं की थेरी मध्ये दिलेलं आहे पहा. इन एव्हरी प्रोटोकॉल देर आर डिफरंट. गुगलची ऑटो करेक्शनची मिस्टेक इथं असणार आहे फील्ड्स. ओके, इन एव्हरी प्रोटोकॉल देर आर डिफरंट फील्ड्स ऑर सेक्शन्स इन विच द डेटा बिट्स आर प्रेझेंट. ठीक आहे, प्रत्येक प्रोटोकॉल मध्ये काय असतात? काही वेगवेगळ्या फील्ड्स असतात, सेक्शन्स असतात, ज्याच्यामध्ये काहीतरी डेटा प्रेझेंट असतो. These data bit provide some information which is called as semantics. हे आपल्याला काय करतात? काहीतरी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात. त्याला काय म्हणलं जातं? सिमॅन्टिक्स म्हणलं जातं. These bits also provide information and what action to be taken. ती इन्फॉर्मेशन आपल्याला मिळाल्यानंतर काय ऍक्शन घ्यायची हे एक युजर ठरवत असतो. कळालं? जसं फॉर एक्झाम्पल आता इन्व्हेस्टिगेशन चालू आहे कशाची तरी, कुठेतरी काहीतरी केस आहे, चोरीची केस आहे, मर्डरची केस आहे. इन्व्हेस्टिगेशन चालू असताना जर त्या पोलीस ऑफिसरला, इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरला जर काही इन्फॉर्मेशन मिळाली, त्यानंतरच तो पुढचे कामं करू शकतो ना. कळतंय? तसंच या पद्धतीने इथे जर आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाली, त्यानंतरच आपण काय करू शकतो? त्याच्यावरती ऍक्शन घेऊ शकतो. ओके, आता यासाठी मी तुम्हाला एक सोपा एक्झाम्पल सांगतो. थोडंसं लक्ष द्या. आता इथं हे एवढं डिलीट करतोय पहा. ठीक आहे, इरेजर. ओके, तर आता पहा, आपल्याला आयपी नावाचा एक प्रोटोकॉल असतो. त्याला म्हणतात इंटरनेट प्रोटोकॉल. ठीक आहे, याचे दोन व्हर्जन असतात. एक असतो 4 आणि एक असतो आयपीचा व्हर्जन 6. ठीक आहे, पुढे जाऊन आपण शिकणार आहे 3ऱ्या 4थ्या युनिट मध्ये. आयपीचा एक हिडर फॉर्मॅट असतो. राईट, या हिडर फॉर्मॅट मध्ये वेगवेगळ्या फील्ड्स दिलेल्या असतात अशा प्रकारे. ठीक आहे, आता या फील्ड पैकी ही जी फील्ड आहे इथं एक पहिली फील्ड असते, त्याला म्हणलं जातं VER. VER म्हणजे असते व्हर्जन. ओके, VERSION. जसं ऍपचं व्हर्जन म्हणतो आपण, राईट, ऍप अपडेट होतात तर व्हर्जन पण अपडेट होतात, तशा पद्धतीने. तर हे जे व्हर्जन आहे, समजा मी म्हणलं की ही एक 8 बिट फील्ड आहे, तर या 8 बिट मध्ये इन्फॉर्मेशन लिहिलेली असते. कशी इन्फॉर्मेशन असते बघा? 00000100 अशी इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे. बायनरीचे 8 बिट लिहिले. ओके, तर हे 0000 ही जी व्हॅल्यू आहे, हे टोटल व्हॅल्यू काय झाली? आता ही झाली 0 आणि ही झाली 4. तर मला 4 व्हॅल्यू मिळाली. तर ही 4 व्हॅल्यू म्हणजे मला इन्फॉर्मेशन मिळाली की मी कोणता प्रोटोकॉल यूज करतोय? आयपी व्हर्जन 4 यूज करतोय. काल सिमिलरली जर याच व्हर्जन फील्ड मध्ये 00000110 अशी जर इन्फॉर्मेशन लिहिली असेल, तर मला समजतं की मी कोणता प्रोटोकॉल यूज करतोय? व्हर्जन 6 नावाचा प्रोटोकॉल यूज करतोय. ओके, क्लिअर इथपर्यंत? राईट, तर हे झालं आपलं सिमॅन्टिक्स.
तुम्हाला मी एक्सप्लेन जास्त करणार, ठीक आहे, बट तुम्हाला लिहायचं तेवढंच आहे जेवढं मी तुम्हाला नोट्स मध्ये देतोय तेवढंच, ठीक आहे. कन्सेप्ट फक्त प्रॉपरली समजून घ्या. हे सुरुवातीचे जेवढे व्हिडिओज तुम्ही प्रॉपरली समजून घेणार तेवढाच तुमचा बेस पक्का होणार आहे. म्हणजे पुढे जे काही व्हिडिओज येणार आहेत, पुढचं जे काही आपला सिलेबस आहे तो तुम्हाला खूप सोपा वाटणार आहे सिलेबस. ओके. त्यानंतर लास्ट बट नॉट द लिस्ट, उगाच म्हणत राहतात असं तसं काही नसते, टायमिंग. टायमिंग इज रिलेटेड टू द सिंक्रोनायझेशन. ओके. टायमिंगचं खूप जास्त महत्व असतं. आता जास्त काय असं पोथी पुराण सांगितल्यासारखं सांगत नाही, नॉर्मल फक्त एकच सांगतो तुम्हाला की टायमिंगला महत्व आहे. म्हणजे कसं, तुमचे पेपर जवळ येत आहेत तर 8 दिवस अगोदरपासून का होईना पण अभ्यास करायला सुरू करा, ठीक आहे. पेपर झाल्यावर 1 महिना सुट्टी आहे, त्या 1 महिन्यामध्ये अभ्यास करतो म्हणलं तर त्याचा काही उपयोग होणार नाही. टायमिंगला महत्व असतं, कधी अभ्यासाला सुरू करायचं, कधी अभ्यासाला आपल्याला एंड करायचं आहे त्याबद्दलचं, ठीक आहे. तर टायमिंग म्हणजे काय की कोणत्या मोमेंटला आपण डेटा ट्रान्सफर स्टार्ट केलं, आणि डेटा ट्रान्सफर स्टार्ट तर केलं हो, पण ते डेटा ट्रान्सफर एंड कधी झालं, कंप्लीट कधी झालं, स्पीड काय आहे त्याची, त्याला पण महत्व आहे ना. असं नको व्हायला की सकाळी बाबा तुम्ही एक 2 GB ची फाईल लॅपटॉप मध्ये ट्रान्सफर करायला सुरू केली, दुसऱ्या दिवशीची सकाळ झाली तरी पण ती फाईल अजून ट्रान्सफर झाली नाही. याला काय अर्थ आहे का? असा डेटा ट्रान्सफर होत असेल तर त्यापेक्षा आपण डेटा ट्रान्सफर न केलेला बरा असं आपल्याला वाटतं. ओके. सो टायमिंग इज रिलेटेड विथ द मोमेंट at which data transfer is started and the time required to send the data. हे जे काही सगळं आहे ना हे रिलेटेड टू काय असतं, स्पीड ऑफ डेटा असतं. ओके. बेसिकली त्याला स्पीड ऑफ डेटा म्हणत नाही, त्याच्यासाठी एक शब्द असतो, ती डेफिनेशन आपण पुढे पाहणारच आहे. त्या शब्दाला म्हटलं जातं थ्रूपुट. त्याला काय म्हणतात? थ्रूपुट म्हणतात. त्याचा मीनिंग वगैरे काय असतो काय नाही डिटेल ते आपण पुढच्या व्हिडिओमध्येच पाहूया. ओके. तर आता हा आपला 1.2 सुरू झालेला आहे, हा संपलेला नाही. याच्यामध्ये स्टँडर्ड आणि स्टँडर्ड ऑर्गनायझेशन आणि काही डेफिनेशन्स पण आहेत, तेवढा आपल्याला शिकायचं आहे. ओके. कीप स्टडींग. दररोज एक व्हिडिओ लक्षात ठेवायचा. ओके. आता उद्या मंडे आहे, म्हणजे सोमवारपासून मॅक्झिमम बऱ्यापैकी कॉलेजेस स्टार्ट वगैरे होतील. स्लो अँड स्टेडी विन्स द रेस, राईट. दररोज एका व्हिडिओचा प्रॉपरली अभ्यास करत राहा. आय विल मेक शुअर की तुम्हाला कोणत्याच व्हिडिओमध्ये कुठेच काही डाऊट येणार नाही. जरी डाऊट आला तरी काही काळजी करण्याची तुम्हाला गरज नाहीये, आम्ही तुमच्यासाठी नेहमी अवेलेबल राहणार आहे. ओके. थँक्यू. कीप स्टडींग आणि तुमच्या सर्व मित्रांना पण याच्याबद्दल शेअर करा.